आज आपण बनवत आहोत साबुदाणा वडे। अशा प्रकारे क्रिस्पी आणि चविष्ट साबुदाणा वडे। तर सुरुवात करूया। पहिले 1 वाटी साबुदाणा 4 तास भिजत ठेवणार आहोत। तोपर्यंत शेंगदाणे भाजून घेऊया। शेंगदाणे छानपैकी व्यवस्थित भाजून घेऊया। शेंगदाणे थंड होईपर्यंत आपण आलू उकळायला ठेवणार आहोत। तर मी व्यवस्थित आलू कट करून धुवून घेतले आहेत। तर अशा प्रकारे आपण आलू उकळायला ठेवणार आहोत। तर 4 तासानंतर आपला साबुदाणा इथे भिजलेला आहे आणि साबुदाण्यामध्ये मी 2 आलू खिसून टाकत आहे। स्वादानुसार हिरव्या मिरचीचा ठेचा टाकत आहे आणि स्वादानुसार नमक टाकत आहे आणि बारीक केलेले शेंगदाणे टाकत आहे। तर इथं मी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि हाताला तेल लावून आपण सर्व वडे करून घेऊया। अशा प्रकारे सर्व वडे मी तयार करून घेत आहे। तर बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित छान असे वडे बनत आहेत आपले। मग तेल गरम करायला ठेवणार आहोत। तेल गरम झालं की एक एक करून सर्व वडे आपण तळून घेऊ। अशा प्रकारे आपले वडे किती छान फुगले आहेत बघू शकता। तर असे गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर इथे आपले वडे तयार आहेत, क्रिस्पी आणि स्वादिष्ट असे साबुदाणा वडे। तर पाहू शकता तुम्ही किती सुंदर असे वडे तयार झाले आहेत आपले।